कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता यांना घेऊन विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघेही नाशिक या ठिकाणी पोहोचलेले होते। त्र्यंबकेश्वरामध्ये जाऊन पंचवटीमध्ये स्नान करावं आणि स्नान करून पुन्हा ओल्या अंगानेशीच ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी। जितका वेळ म्हणून काढता येईल तितका वेळ चिंतनामध्ये घालावा, दुपारच्या वेळेला थांबावं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आसरा मिळेल, ज्या ठिकाणी सावली असेल अशा ठिकाणी बसावं आणि त्या ठिकाणी या त्र्यंबकेश्वरचं महत्त्व सांगायला सुरुवात केली। रुद्राचं पठण होत होतं आणि तसंच शिव महिमनं सुद्धा शिकवायला चालू केलेलं होतं। विठ्ठलपंत हे अतिशय ज्ञानी प्रकाड पंडित असल्यामुळं त्यांना त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या त्या गोष्टी शिकवण्याचं कौशल्य त्यांना आधीच प्राप्त झालेलं होतं। त्याच्यामुळं त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना शिव महिमनं मुलांना अगदी चांगल्या पद्धतीने शिकवावं याच्यासाठी निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ता यांना समोर बसून शिव महिमनाचे स्तोत्र, श्लोक आणि त्याचा अर्थ हे अतिशय उत्तम पद्धतीनं ते शिकवू लागलेले होते। अनेक ठिकाणी ज्ञानदेव प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नाची उत्तम प्रकारे उकल सुद्धा त्यांना व्हायची। त्यावेळेला अतिशय चिंतनातून अतिशय सोप्या भाषेमध्ये शास्त्र सुद्धा सांगितलं जायचं आणि ही मुलं अतिशय आनंदानं पुन्हा तिन्हीसांच्या वेळेला प्रवासाला चालू करायची। अगदी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा पुन्हा पुन्हा घालाव्यात। जवळजवळ आज 6 मास पूर्ण झालेले होते। ऊन पावसाचा खेळ जवळजवळ आता चालू होणार होता आणि या ऊन पावसाच्या खेळामध्ये सुद्धा आपली तपश्चर्या ही चालूच ठेवायची हा निश्चय विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने केलेला होता। पावसाळा चालू झाला आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी आसमंतातून वाहणाऱ्या जलधारा अंगावर झेलत झेलत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पुन्हा करायची। कारण जितकी भूमी तपोभूमी तापलेली असते तितकं त्याच्यामध्ये येणारे अंकुर उत्तम असतात, चांगले असतात। आपण सर्वजण शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे की रोहिणीच्या पेऱ्या आधी आपण जर जमीन उत्तम प्रकारे वापवली, चांगल्या पद्धतीनं नांगरली, कोळवली आणि भात पेरण्याआधी जर जमीन तापली आणि त्याच्यामध्ये जर आपण दाणे घातले तर रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा असं आपल्याकडे म्हटलं जातं। कारण तापलेल्या जमिनीमध्ये घातलेली दाणे त्याला पाणी लागल्यानंतर उत्तमात उत्तम पद्धतीने त्याला कोंब येतात आणि तेच पीक आपल्याला साधतं। आम्ही आता सवडीचे शेतकरी झालो आहोत। अगदी खोडवं ठेवायचं आणि असे ना का 2 म्हशी आहेत, गायी आहेत, त्यांना कापून आणायचं आणि मग रोहिणी एकदा चालू झाली, आकाशात काळे ढग जमायला लागले की मग खोडवं कापायला चालू करायचं, खोडवं कापून आणायचं आणि मग रोटर घालायचं आणि शेत तयार करायचं। पूर्वीची पद्धत आपली अशी आहे की त्या मातीवर शेतकऱ्यानं चाबूक मारल्यानंतर तो वळ चाबकाचा त्या मातीवर जर उठला तरच त्याच्यामध्ये पेरणी केली जायची, नाहीतर पेरणी केली जात नाही। आज काही लोक म्हणतात आधी पेरूया आणि नंतर इचूया, काय अडचणी येत नाही। ध्यानात घ्या, म्हणजे आपण आपल्या कर्तव्याशी किती आहे, काय पद्धतीनं, आता तो कालखंड असा आहे की जनावरांची भूक भागण्यासाठी आपण ते ठेवतो। परंतु मंडळी एक लक्षात घ्या, उत्तमात उत्तम जर पीक काढायचं असेल तर जमीन चांगली तापवायची असते। हीच जमीन तापवणं म्हणजे तपश्चर्यामध्ये तपोभूमी तापवणं असतं। लक्षात घ्या, म्हणजे जसं शेतीचं चाललंय तसं आता साधनेचं पण चाललंय। गडबडीनं हे जमलं नाही तर ते लगेच सोडायचं, ते सोडायचं, ते धरायचं, ते सोडायचं, ते धरायचं, असे एकाआड एक निष्ठता भाव आणि त्या भावानं अतिशय तल्लीन होऊन तोच भाव अंतरी ठेवून तीच साधना अखंडितपणे करणारी माणसं आज विरळ होत चालली आहेत। लक्षात घ्या, त्यामुळं आपल्याला अनेक वेळेला असं जाणवतं की काही लोक अगदी फक्त सुरुवात प्रेमी असतात, फक्त सुरुवात करतात, शेवट न करण्याआधीच त्याच्यामध्ये काय राम नाही असं म्हणतात आणि मार्ग बदलतात। असे मार्ग बदलले तर आपल्याला कुठलंच फळ मिळत नाही। दोघेही अतिशय तत्वनिष्ठ होते, त्याच्यामुळं आपल्या मुलांना पुण्याईचा मार्ग मिळेल आणि शुद्धीपत्र मिळेल याच्याच साठी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी तपश्चर्या चालू केली। पावसाचे दिवस वाढत होते तरी सुद्धा अंग दिवसभर भिजवायचं आणि
त्याच पावसामध्ये चालत राहायचं. सरीवर सरी बरसायच्या, सरीतून पडणारं पाणी हे ब्रह्मगिरीहून लोंढाच्या लोंढा रूपानं खाली यायचं. त्यावेळेला मात्र पायाखालचे दगड घसरायचे, तरी सुद्धा एकमेकाला आधार देत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आणि ती तपश्चर्या आपण पूर्ण करायची, असा निग्रह विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं ठरवलेला होता. मुलांना आधार देत देत मुलांना पुढे ठेवायचं. ज्ञानदेव आणि निवृत्ती पुढे असायचा, सोपानाला कडेवर घेतलेलं असायचं, विठ्ठलपंत मध्ये असायचे आणि पाठोपाठ रुक्मिणी आपल्या चिमुकल्या मुक्ताईला काखेमध्ये घेऊन चालायची. एकमेकाला आधार देत हे 6 जण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करत होते. आज पावसाळा संपत आलेला होता. कसे 4 महिने उलटले कळलं नाही, पण जसा निसर्गाचा रुद्र अवतार व्हायचा तसं यांचं तपश्चर्या जास्तच वाढत जायचं. त्या कोणत्याही संकटाला न डगमगता अगदी सहजतेनं, कुणी न लादता अगदी सहज प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं हे तपश्चर्या त्यांचं चाललेलं होतं, व्रतबंधन चाललेलं होतं. आमच्याकडं सकाळच्या वेळा उपवास असला तरी 12 वाजता असं वाटतं की अजून काय फराळ झाला नाही, त्यामुळं आता काय करायचं, मग थोडंसं इकडे तिकडे बघायचं, पुन्हा स्वयंपाकघरात जायचं, अजून कसा फराळ आवरला नाही म्हणून घरातल्यांना विचारायचं. त्यांनी सांगायचं, काय हो 1 दिवसाचा उपवास, तुम्हाला एवढाही कड निघत नाही का? ही मंडळी 1 वेळचा अखंड उपवास, एकच वेळेला फक्त भोजन करायचं आणि पुन्हा चालू राखायचं. लागलंच मध्ये गरज लागलीच तर पाण्याशिवाय दुसरं काही घ्यायचं नाही, याला व्रत असं म्हणतात. हे व्रत तंतोतंत जीवापाड सांभाळून ही 6 मंडळी अगदी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होती. पावसाळा संपत आलेला होता आणि परतीच्या पावसानं आता सुरुवात केलेली होती. कुठंतरी यायचा, कुठंतरी बरसायचा आणि निघून जायचा. अशाच पद्धतीनं त्या पावसाचंही काम चाललेलं होतं आणि यांचे तपश्चर्या आता वाढलेलं होतं. कारण यांना असं वाटत होतं की काही महिन्याचा कालावधी जो दिलेला आहे तो महिन्याचा कालावधी संपेपर्यंत आपण ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करायच्या, एवढंच. या पद्धतीनं प्रदक्षिणेवर प्रदक्षिणा चाललेल्या होत्या. आणि मग मात्र एक दिवस परतीच्या पावसानं तिनिसांच्या वेळा असाच ढगांचा कल्लोळ आकाशामध्ये माजला गेला. वाऱ्यांचा सुळसुळाट चालू झाला. वाऱ्यानं पडलेली पानं या आकाशापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं होतं. जणू काही वारा आणि पाऊस हे एकमेकाशी जणू काही स्पर्धा आज करणार आहेत, याची दखल ही विठ्ठलपंतांनी घेतलेली होती. त्याच्यामुळं मुलांना सावध करून, निवृत्ती तू पुढं हो, ज्ञाना तू निवृत्तीचा हात धर, आणि सोपानांना कडेवर घेऊन ज्ञानदेवांचा पाठीमागं हात धरून त्या अति असणाऱ्या छोट्याशा वाटेवरून हे पुढे चाललेले होते. पाठीमागं सांगत होते, अगं रुक्मिणी तू मुक्ताला सांभाळ. एकमेकाला आधार देत पुढे चालले. काही पावसाचं बरं दिसत नाही. काळोख अचानक तिनिसांच्या वेळा झालेला आहे, तेव्हा येणारा पाऊस हा अतिशय मोठा आहे. त्यामुळं थोडंसं सांभाळून आपण चालू, आणि आडोसा आपल्याला मिळाला तर त्या ठिकाणी आपण थांबू. जेव्हा पाऊस ओसरेल तेव्हा पुन्हा आपण पुढचा प्रवास चालू ठेवू, पण आडोसा मिळेपर्यंत आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे, विठ्ठलपंत इतरांना सांगत होते. हे सर्वजण ऐकत होते आणि वारा, मी म्हणणारा वारा हा सोसाट्यानं अंगावर येत होता. स्वतःच अंग सुद्धा सावरण्या इतकी ताकद यांच्यामध्ये नव्हती, कारण तपश्चर्या चाललेली होती. पण वाराही असा हट्टी होता, तो हट्टाला पेटलेला होता, जणू काही यानाच आकाशामध्ये घेऊन जाणार आहे काय या पद्धतीनं तो सुद्धा जोराचा प्रयत्न करत होता. आणि एवढ्यात मात्र पावसानं सरी चालू केली. पावसाची सरी चालू झाली आणि पावसाच्या काही सरी बरसल्याबरोबर विजांचा कडकडाट चालू झाला, हलकल्लोळ माजला. आणि मग विठ्ठलपंतांनी मात्र हाक मारली, अरे निवृत्ती, अरे ज्ञाना, सांभाळा स्वतःला, पाऊस वाढतो, विजेनं घाबरू नका, जिथं आहे तिथं थांबा, मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. विठ्ठलपंत सोपानांना घेऊन त्या विजेच्या चमचमाटामध्ये पायातली वाट बघत बघत पुढे चाललेले होते. पाठीमागं लक्ष त्यांचं होतं, अगं रुक्मिणी येतेस ना? मुलं दोघेही पुढे गेलेली आहेत. हो, मी येतेच तुमच्या पाठोपाठ, तुम्ही त्यांना सांभाळा, रुक्मिणीने सांगितलं. विठ्ठलपंत पुढे होत आहेत तोपर्यंत एक वाघाची डरकाळी कानावर आली आणि मग लक्षात आलं की एखादं श्वापद उठलेलं आहे आणि त्याची डरकाळी आपल्या अंगावर येते आहे. कानानं डरकाळी ऐकली आणि मग मात्र विठ्ठलपंतांच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. अरे बाळांनो, थांबा तिथंच, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. आजूबाजूला आपल्या वाघ आहे, त्याची डरकाळी येते ना ऐकू? ज्ञानदेवांनी त्या वाऱ्याच्या सुळसुळाटमध्येच बाबांना हात दिली. हो बाबा, वाघाची डरकाळी ऐकू आली. निवृत्तीही पुढे होता, पण निवृत्ती काहीच बोलत नव्हता.
हळूहळू हळू हे एकमेकाला आधार देत पुढे चालले. ज्ञानदेव आणि निवृत्ती तिथंच उभा होते. मात्र वाघाच्या डळकाळीचं रूपांतर एवढ्या मोठ्यानं झालं की त्या वाघानं झेप घातली ती त्यांच्या वाटेवरच. निवृत्ती पुढे होता, त्यानं वाघाला बघितलं आणि ज्ञानाला सांगितलं, अरे ज्ञाना सावर, वाघ समोर आला. ज्ञानदेवानं पुढे बघितलं, वाघ दिसला, डोळे बंद झाले. अरे बाळानो सांभाळा, अरे बाळानो सांभाळा, विठ्ठलपंत बोलू लागलेले होते. ज्ञानदेव सांगत होते की हो बाबा, आमच्या समोरच आता वाघ दिसला. विठ्ठलपंतांचे पाय झप 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 चालत होते, परंतु पडणाऱ्या पावसानं आणि शेवळलेल्या दगडानं त्यांचे पाय पुढे सरकत नव्हते. ती पाय आपसुकपणे निष्ठू लागलेले होते. परंतु कशाचा तरी आधार धरायचा आणि पुढे पुढे जायचं, वेलीचा आधार धरायचा, पुढे जायचं, असा त्यांचा प्रयत्न चाललेला होता. पावसानं, विजानं आणि वाऱ्यानं एकमेकाशी स्पर्धा जणू काही चालू केलेली होती आणि त्याच्यातच हा एक श्वापद पुढे येऊन थांबलेलं होतं. ज्ञानदेवाने पाठीमाग बाबा कुठे आहेत म्हणून पाठीमाग बघितलं आणि पुन्हा दादाकडे बघितलं तर पुढचा निवृत्ती दिसत नव्हता. बाबा, दादा दिसत नाहीये. काळजाचा ठोका चुकला. वाघाचाही आवाज बंद झाला. मनामध्ये नको नको ते विचार यायला चालू झाले. काय झालं असेल? अशा प्रकारानं वाघ यावा आणि त्यानं आपल्या बाळाला घेऊन जावं. मनामध्ये नको ते विचारले. शिव 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 असे अभद्र विचार मनात येऊ नयेत म्हणून विठ्ठलपंत स्वतःला सावरत, परंतु शंके करून मनानं पुढे पुढे चालले. पाठीमागे रुक्मिणी म्हणत होती, बाळाला सांभाळा, बाळांना सांभाळा. मुलं पुढं, मध्ये पिता, पाठीमागे पत्नी एकत्रच आले. निवृत्ती कुठे आहे? बाबा, ज्या वेळेला डरकाळी आली त्यावेळेला दादा त्या वाघाच्या डोळ्यात डोळे घालून उभा होता, परंतु मी पाठीमागे बघितलं, त्याच्यानंतर दादाच दिसला नाही. रुक्मिणी मट्टकन खाली बसली. काय भगवंता, दारिद्र्य दिलेस त्याच्याबद्दल कुठलीच माझी तक्रार तुझ्या जवळ नाही. भिक्षा न करून मी मुलांना जगवलं. सगळं काही मी तुझ्यासाठी शोधतो, परंतु माझा बाळच हिसकावून न्यावास, काय तुझ्या मनात आहे? रुक्मिणी मनामध्ये म्हणत होती. तिच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. त्या पाण्याच्या थेंबाबरोबर पुन्हा अंगावर विरून जात होत्या. विठ्ठलपंताने तसंच वाटलं होतं, पण स्वतःच धीर सोडला तर या सगळ्यांना कसा आधार द्यायचा म्हणून ते काहीच बोलत नव्हते. ते शांत होते. पावसानं अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं होतं. सरीवर सरी बरसत होत्या. पाण्याचे लोंढेच्या लोंढे आवाज देत खाली उतरत होते. परंतु ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी एकमेकाला आधार देऊन एखाद्या झाडाच्या बुंध्याला तसेच बसलेले होते. रुक्मिणीला विठ्ठलपंत म्हणत होते, काही काळजी करू नका, असेल निवृत्ती इथंच, काही होणार नाही त्याला. ज्ञानदेव निवृत्ती दादाला हाक मारत होता. मध्यरात्र संपली. पावसानं थोडीशी उसंत टाकली होती. रात्रीची वेळ असल्यामुळं शोधाशोध होणं अपेक्षित नव्हतं. आहे त्याच ठिकाणी बसून विठ्ठलपंताने हाका द्यायला सुरुवात केली. निवृत्ती, अरे निवृत्ती, माझा आवाज येतो का तुझ्यापर्यंत? ज्ञानदेव उभा राहिला. दादा, अहो दादा, आमचा आवाज येतो का? आम्ही सुखरूप आहोत. तुम्ही आजूबाजूला कुठं आहात? आमच्या आवाजाला साथ द्या. विठ्ठलपंत म्हणाले, अरे निवृत्ती, जिथं असेल तिथून होऊ दे, तुझ्यापर्यंत मी येतो, तुला घेऊन येतो. आवाज काहीच येत नव्हता. अगदी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हाका मारण्यामध्ये वेळ गेला. त्यांचा आवाज सुद्धा आकाशामध्ये असाच विरून जात होता. अचानकपणे पहाट चालू झाली. नित्य नेमानं सूर्योदय होत होता, पण आज उषःसुप्त आठवत नव्हतं, सूर्यसुप्त आठवत नव्हतं. आज आठवत होता फक्त निवृत्ती. त्याला शोधण्यासाठी पुन्हा शोधाशोध चालू झाली. त्या मिनमिनत्या अंधारामध्ये सुरुवात झाली. पहाट झाली, सूर्योदय झाला आणि पुन्हा सूर्योदयाच्या दुसऱ्या प्रहरापर्यंत ही एकमेकाला शोधायला सुरुवात झाली. निवृत्ती कुठं दिसत नव्हता. पुन्हा एकमेकाला आधार देत पंचवटीवर पोहोचले. रुक्मिणीच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं.
ज्ञानदेव म्हणत होते, आई रडू नको, दादाला काही झालं असणार नाही, काही होणार नाही, माझं अंतर्मन मला सांगतंय. होय बाळा, एवढंच ती म्हणायची. पदराचा मुटका करायची, तोंडाला लावायची आणि पुन्हा रडायची. आईचं हृदय पाझरत होत. विठ्ठलपंतांनी सगळ्यांनाच पंचवटीवर सोडलं आणि सांगितलं की आता तुम्ही इथंच थांबा, मी शोधतो. स्वतः पुन्हा शोधाशोध चालू झाली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 8 दिवस झाले. आज 8वा दिवस उजाडला. आज त्र्यंबकेश्वरीच्या मंदिरामध्ये अनेक लोक अभिषेकासाठी जमलेले होते. सगळ्यांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन चालू झालेलं होतं. आज व्रत असल्यामुळे सगळ्यांचाच उपवास होता, त्यामध्ये यांचाही होता. मात्र निवृत्ती आपल्यापासून बाजूला झाला याच्याबद्दल त्या त्र्यंबकेश्वरलाच जणू काही जाब विचारण्यासाठी आज रुक्मिणी उभा झालेली होती. ती म्हणत होती की माझ्या पोटचा गोळा 8 दिवसापूर्वी गेला, अजून कुठलीच वार्ता नाही, काहीच कळलं नाही. मग मात्र विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की देवाकडं ती मूकपणे काहीतरी सांगत आहे. आणि मग विठ्ठलपंतांना असं वाटायला लागलं, अरे रे, एवढा मोठा बाळ आपला, शास्त्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेला, मौजी बंधन जरी झालं नाही तरी शास्त्र प्रमाण त्याला सिद्ध करणारं होतं. त्याला वाघाने घेऊन जाऊ, आणि तेही आपण असताना आपल्या समोर. जेव्हा एखाद्या काळाचा घाला तरुण मुलावर पडतो तेव्हा त्या बापाची अवस्था काय होते. मट्ट दिशी खाली बसले. अरे काय करायचं, पण यांना आधार दिला पाहिजे. विठ्ठलपंत पुन्हा उभा राहिले. रुक्मिणी, अगं सारखं डोळ्यातून पाणी किती काढशील. निवृत्ती, त्याला काही होणार नाही. ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता तिघही आईला सोडून बाजूलाच जात नव्हते. आईला घट्ट मिठी मारायची. मुक्ता म्हणायची, आई दादा कुठे गेला ग. बाळा येईल, विठ्ठलपंत म्हणायची. पण आईच्या मुखातून कुठलाही संस्कार येत नव्हता. दुःख 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 आणि दुःख. झोप लागली तरी दुःख आणि जाग झालं तरी दुःख. दिवस पारण्याचा होता. पारण्याच्या दिवसानिमित्तानं सगळीकडेच महाप्रसादाची योजना चालू झालेली होती. तिथं 4 घास पोटामध्ये ढकलायचे आणि पुन्हा निवृत्तीला शोधण्यासाठी जायचं विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला. मात्र रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणत होती, अहो याबद्दल आधीच तुमच्यावर बोलले असते तर बरं झालं असतं. माझ्यामुळेच हे झालं असं मला वाटतं. मीच जर म्हटलं नसतं आणि हट्ट केला नसता तर आपण इथं आलोच नसतो आणि आमचा निवृत्ती आपल्यापासून बाजूला झाला नसता. नाही ग रुक्मिणी, तसं काही नाही. तू याला कारण आहेस असं कसं ठरवतेस स्वतः. तुझ्या मनामध्ये व्रत एखादं करावं आणि तीर्थयात्रा करावी अशी इच्छा होणं हे चांगलीच गोष्ट आहे. विठ्ठलपंत सुद्धा सुजानपणे अतिशय सौम्य भाषेमध्ये तिचं सांत्वन करू लागले. तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घ्या. नाही, तुम्ही पण प्रसाद घ्या आणि तुम्ही प्रसाद घेऊन जा. ताटाच्या पुढं जाऊ नये. पात्र मांडलेली होती. काही वाढायला चालू झालेले होते. काही उच्चभ्रू मंडळी होती ते बसायला चालू झाले होते. कदाचित त्यांच्या नंतरची दुसरी पंगत आपल्यासाठी असेल असं लोकांना वाटत होतं. म्हणून इतर लोक सगळी बाजूला बसलेली होती. त्याच्यामध्ये हे कुटुंब होतं. ज्ञानदेव उठून उभा राहिला. आजूबाजूला बघू लागला. अरे ज्ञाना, भूक लागली का रे. त्याने कालचा उपवास म्हणून विचारलं. रुक्मिणीने विचारलं. नाही, मला असा भास व्हायला लागलाय की दादा आमचा आलाय. हो आला असेल. रुक्मिणीनं स्वतःशीच समजूत घातली. डोळ्यातनं टिपं पडायला चालू झाली. आज आई म्हणून आपल्याला करमत नाही, पण भाऊ म्हणून याला सुद्धा करमत नाही. मात्र ज्ञानाची नजर भिरभिर 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 फिरत होती. आणि अचानकपणे एका कोपऱ्यातून एक व्यक्ती चालत येत असलेली दिसली.
शांत. केस डोक्यावरचे वाढलेले होते, ते बंदिस्तपणे केलेले होते, बांधलेले केस होते. त्याला एखादी रुद्राक्षाची माळ दिसते, भस्म उटी लावलेले. शांतपणे चालणारी व्यक्ती, आपल्या ओळखीची असं वाटलं. आई दादा आला, आई दादा आला. जणू काही भगवान शंकराचे शब्द तोंडावर कानावर पडावे या पद्धतीनंच रुक्मिणी खट्ट दिशी उभा राहिली. तिनं त्या त्र्यंबकेश्वराला नमस्कार केला. बाबा तूच बोलतोस. तिनं पाठीमाग बघितलं तर खरंच आपला निवृत्ती आला. जेवणासाठी थांबलेल्या मंडळींनी पाठीमाग प्रवेश केला. एकमेकाला बिलगत होते. दादा कुठं होतास? ज्ञाना विचारत होता. सोपान विचारत होता, आम्ही किती किती शोधलं तुला. मुक्ता विचारत होती, अरे आम्हाला सांगण्याआधीच गेलास. निवृत्ती एकही शब्द बोलत नव्हता, शांत. पाठोपाठ रुक्मिणी आणि विठ्ठलपंत सगळा जीवाचं बळ एकत्र करून निवृत्तीकडे चाललेले होते. पण दोघांनाही वाटत होतं आज निवृत्ती बदललाय. 8 दिवसापूर्वीचा निवृत्ती जर असता तर कदाचित तो पळत आला असता आणि आई म्हणून मला मिठी मारली असती, बाबा म्हणून मला मिठी मारली असती. दोघांच्याही मनात विचार आला. दोघांनी एकमेकाकडे बघितलं, नजरेला नजर भेटली आणि पती पत्नीने एकमेकाला सांगितलं की काहीतरी निवृत्तीत बदल झालाय. काय झालंय सांगवत नाही, पण झालाय निश्चित. कारण पूर्वीचा निवृत्ती आज राहिला नाही, त्याच्यात बदल झाला. निवृत्ती पुढे आला, दोघांनाही नमस्कार केला आणि उभा राहिला. विठ्ठलपंत म्हणाले, अरे निवृत्ती कुठं होतास? निवृत्ती शांत होता. रुक्मिणी म्हणाली, बाळा कुठं होतास? निवृत्ती शांत होता, काही बोलत नव्हता. मग लक्षात आलं 8 दिवसामध्ये निवृत्तीमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. कदाचित 8 दिवसापूर्वीचा निवृत्ती असता तर पटदिशी मी पुढे जाऊन त्याच्या मस्तकाचं अवग्रहण केलं असतं, त्याला मिठीत घेतलं असतं आणि विचारलं असतं, बाळा काय खाल्लं 8 दिवसात? परंतु निवृत्तीच्या या स्वभावाकडे बघून ते विचारण्याचं धाडस सुद्धा रुक्मिणीचं झालं नाही. विठ्ठलपंताने रुक्मिणीकडे बघितलं, मान हलवली फक्त. सगळ्यांनीच प्रसाद घेतला. पुन्हा पंचवटीच्या ठिकाणी, रुक्मिणी काय तुझा विचार आहे? व्रत ठेवायचं ना चालू? अहो आमचा निवृत्ती आमच्या नशिबानं परत मिळाला. आज त्र्यंबकेश्वराचा उत्सवही संपला, तेव्हा असं करू का आपण आळंदीकडे प्रस्थान करू? हो रुक्मिणी, मलाही तेच वाटत होतं, पण तूच या व्रताला संमती दिल्यामुळे तुझी परवानगी घेणं गरजेचं होतं, म्हणून तुला विचारलं. तेव्हा ना अलंकापुरीमध्ये काहीतरी निर्णय झाला असेल, पैठणवरून काहीतरी निर्णय आला असेल, तेव्हा आपण अलंकापुरीकडे जायला हरकत नाही. ठीक आहे, निघू आपण. सकाळी ब्राह्ममुहूर्तात कुशावतीचं स्नान केलं आणि सर्वजणच अलंकापुरीच्या दिशेनं पावलं टाकायला लागले. आज निवृत्ती काहीच बोलत नव्हतं. ज्ञानदेवांना समजलं की दादामध्ये काहीतरी बदल झाला, त्याच्या कांतीमध्ये बदल झाला, त्याच्या तेजामध्ये बदल झाला, त्याच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये सगळाच निवृत्ती बदलला होता. आज निवृत्ती आतून बाहेरून बदलला होता. ज्ञानदेवानं ओळख. सोपानाला सांगितलं दादाला फार त्रास द्यायचा नाही. मुक्ताईने तेही ऐकलं, सोपानानं ऐकलं आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी अलंकापुरीच्या दिशेनं चालायला लागले. एखाद्या धर्मशाळेमध्ये थांबल्यानंतर विषय काढावा असं वाटायचं, परंतु विचारायचं कसं? आज किमान शरीरानं निवृत्ती मिळाला हेच मोठं भाग्य आपलं रुक्मिणीला वाटायचं. तरीही सायंकाळच्या वेळा विश्रांतीच्या वेळेला आणि दुपारच्या विश्रांतीच्या वेळा ज्ञानदेव विषय काढायचेच. दादा 8 दिवस काय खाल्लंस रे? निवृत्ती शांत, काहीच बोलायचं नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, अरे ज्ञानदेवा, दादाला व्यत्यय आणू नको, तो ध्यानामध्ये सतत असतो आणि एखाद्याचं ध्यान मोडणं हे पाप आहे, असं करू नये ज्ञाना.
ज्ञानदेव शांत बसायचे. पुन्हा चालताना कधीतरी विषय निघायचा तरी निवृत्ती शांत. काही कालावधी निघून गेला आणि मग मात्र एका वस्तीच्या ठिकाणी निवृत्तीच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ज्ञाना, तू आजपर्यंत विचारत होतास ना कुठं होतो म्हणून? अरे तुला आठवतं का, वाघानं आपल्या समोर उडी मारली आणि पुन्हा तो जाळीमध्ये गेला त्या. परंतु ज्या वेळा त्यांना आपल्या समोर उडी मारली त्यावेळेला तू माझ्या पाठीमागं होतास. कदाचित तुझ्याकडे झेप येईल म्हणून मी ती झेप माझ्या अंगावर घेण्यासाठी उभा होतो. त्याच्या नजरेला नजर मी मिळवलेली होती. होय दादा, मी हे पाहत होतो, परंतु वाघ पुढे आल्यानंतर बाबा पुढे येतील म्हणून मी पाठीमाग बघितलं आणि तू नाहीसा झालास. आम्हाला वाटलं वाघाने तुझ्या झडप काढली. नाही निवृत्त दादा, नाही ज्ञाना, वाघाने माझ्यावर झडप घातली नाही. मी त्याच्या नजरेला नजर मिळाल्यानंतर त्यानं नजर खाली केली आणि एका झुडपाच्या बाजूला गेला आणि मलाही वाटलं आपल्याकडं अशी नजर रोखून धरणारा वाघ असा गेला का बाजूला, म्हणून मीच गेलो त्याच्या पाठीमागे. इथं संदर्भ फार मोठा आहे. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची आहुती देणारी पिढी जेव्हा जन्माला येते तेव्हा त्या कुटुंबाचं कल्याण होत असतं. ध्यानात घ्या. मीच गेलो, परंतु त्यानंतर तोही दिसला नाही मला आणि मी त्याला दिसलो नाही. मग काय केलंस? मळलेली वाट दिसली. मला वाटलं कदाचित ही वाट तुमच्यापर्यंत जाणारी आहे म्हणून त्या वाटेनं मी चालायला लागलो, परंतु ती वाट गुहेमध्ये गेली. बाबांनी सांगितलं होतं ना त्र्यंबकेश्वरचं महत्व. त्या महात्म्यामध्ये आपण अंजली गुहेबद्दल बोललो होतो. ते बाबांनी सांगितलेलं ऐकलं ना, तिथपर्यंत पोहोचलो मी. तिथे गेल्यानंतर मात्र अंधारच होतं. विजांच्या बाहेरच्या चमचमाटामध्ये कुठंतरी कवडसा आत यायचा आणि त्याच्यामध्ये कोणीतरी पुढ्यात आहे एवढंच वाटत होतं. पांढरी दाढी, पांढरी केस, जटसंभार, त्याला रुद्राक्षाच्या माळा, वाघाचंच कातडा खाली बसायला घेतलेलं. पुढं झालो. कदाचित त्या योग्या साधूची समाधी माझ्यामुळे भंग झाली. मी आत प्रवेश केला आणि गुडघे टेकून त्यांना नमस्कार केला. काहीच बोलणं झालं नाही, परंतु त्याने डोळे उघडले आणि माझ्या डोळ्यामध्ये डोळे गेले आणि एक दिव्य प्रकाशानं माझ्या शरीरात प्रवेश केला. एवढंच मला आठवतं. त्यानंतरचं आतापर्यंत मला आठवत नाही. म्हणजे ज्या वेळेला 8 दिवसानंतर तो भेटला होता त्यावेळेला तो निवृत्ती नव्हता. तो योगाच्या सामर्थ्यामध्ये तल्लीन झालेला होता. ते गंडीनाथ महाराज. काही बोलणं झालं आणि योग सिद्धी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी स्वतःहून मला बसायला सांगितलं. मी समोर त्यांच्या बसलो. समोर बसल्यानंतर माझं आसन आपल्या बरोबरीचं करावं याच्यासाठी त्यांनी माझ्यावर दृष्टी टाकली आणि दोघेही आम्ही अंतराळीच त्या गुहेमध्ये बसलो. जमिनीवर आम्ही नव्हतोच. मग मात्र माझ्या कमरेजवळ काहीतरी दिव्य प्रकाश निर्माण झाला आणि तो ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोहोचला, मस्तकापर्यंत पोहोचला. मला याची एवढीच जाणीव झाली. त्यानंतर शरीर भान राहिलं नाही. त्यानंतर तुमच्या समोर आल्यानंतर आताच सगळं आठवतं. मग मात्र त्या संदर्भाला फार महत्व आहे. आता संदर्भ सांगतो, तो पुढे येणार आहे. आता सांगून जातो, लक्षात घ्या. कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देऊर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. हा माऊलींचा अभंग आहे. फक्त गुरुने डोळ्यानं नजरेनं जरी बघितलं तरी सुद्धा शिष्याचा उत्तम उद्धार होऊ शकतो. ए हृदयीचे ते हृदयी घातले. निवृत्तीनाथांनी सर्व काही घातले. ते म्हणत होते, गेली 200 वर्ष मी तपश्चर्या करतो, मी तुझीच वाट बघतो. निवृत्ती ना तू? हो निवृत्ती मी. आमच्या दोघांच्या मध्ये दिवसभर चर्चा चालायची. मग तुझ्या शरीराचं नाव काय? त्यांनी सांगितलं, शरीराचंही नाव निवृत्ती आणि अंतःकरणाचं नाव सुद्धा निवृत्ती. संसारातून निवृत्त होण्यासाठी आलास का? नाही, मी आधीच संसारातून निवृत्त झालो म्हणून निवृत्ती. सगळ्या गोष्टींची उकळ झाली. उत्तम शेषाची परीक्षण झालं आणि या हृदयातलं सगळंच्या सगळं ज्ञान गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. मग मात्र रुक्मिणीला आनंद वाटला. खऱ्या अर्थानं जो दिव्य मुलं जन्माला येणार होती ती आत्ता चालू झाली.
सगळंच ज्ञान झालं. सर्व प्रकारचं ज्ञान निवृत्तीजवळ आता आलेलं होतं. आधी ज्ञान विठ्ठलपंतांनी परिपक्व केलं, हा संदर्भ फार महत्वाचा आहे. आणि फक्त फलद्रुपता ही गुरूंच्या पूर्ण मिळालेली होती, ती फलद्रुपता प्राप्त झाली. आज ज्ञानदेवांना असं वाटायचं की सतत शब्द ऐकावे ते फक्त दादाचेच. अनेक प्रश्न विचारायचे आणि प्रश्नांची उत्तर निवृत्तीनाथ द्यायचे. आपल्याला उमजलंच नाही, समजलंच नाही, कळलंच नाही, देता आलंच नाही उत्तर, तर निवृत्ती फक्त आपल्या वडिलांच्याकडे बघायचे, वडील तिथून पुढे उत्तर द्यायला सुरुवात करायची. आज दिव्यत्वानं भारलेले हे कुटुंब सांसारिक पद्धतीनं संपत्तीनं दारिद्र्य होतं, पण जगात कुणाकडे जेवढं ज्ञान नव्हतं तेवढं ज्ञान या कुटुंबाकडे आज होतं. मजल दर मजल करत अलंकापुरीपर्यंत पोहोचले. रुक्मिणीला कळलं की आपण अलंकापुरीमध्ये आलो होतो. तिनं बघितलं तर बाहेरूनच त्या झोपडीला पूर्णतः मोगऱ्याच्या वेलानं माखून घेतलेलं होतं. त्यावरून जाणीव झाली की गौरी रोज इथं येऊन जात असणार, म्हणून ती आजूबाजूला बघत होती. गौरीची येण्याची वेळ झाली होती. गौरी आली. अगं रुक्मिणी आलीस? दादा आलात तुम्ही? आनंद वाटला. मला काळजी होती, पावसाळ्याचे दिवस, या दिवसामध्ये माझी रुक्मिणी कशी राहते कुणास ठाऊक. सोबतीला 4 मुलं. यात्रा झाली ना? हो, ठीक झाली. निवृत्ती, मौन ठेवलीस का रे? मावशीवर रागवलास? नाही, रागवण्यासारखं काहीच नाही. निवृत्ती शांत. निवृत्तीत झालेला बदल गौरीलाही कळला आज. ज्ञानदेवांचं लिडिवाळपण, सोपान देवांची स्थिती आणि मुक्ता यांची स्थिती गौरीनं जाणली. कुशाली झाली, आनंद वाटला. विठ्ठलपंत ब्रह्मसभेच्या समोर गेले. पैठणहून काय न्याय आला का? महादेव शास्त्रींना विचारलं. अहो, न्याय कसला येतो? नाहीतर तुम्ही इतके दिवस गाव सोडून गेला होता, बरं होतं. महादेव शास्त्री कडाडले. अहो, असं का बोलता? आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो. हो हो हो, तीर्थयात्राच करता आयुष्य काढायचं तुम्ही, नाहीतर तुमच्यासारख्यांना कोण इथे घेईल? तुम्ही धर्म बुडवणार आणि आम्ही क्षमा करणार म्हणे, असं काही होणार नाही. हा, महादेव शास्त्री जोरात ओरडले. विठ्ठलपंतांनी सांगितलं, क्षमस्व भूदेव, परंतु मला हा अवधी दिला होता आणि तेवढ्या अवधीमध्ये मी पुन्हा आलो. ठीक आहे, ठीक आहे, कोणीतरी जाईल पैठणला आणि येईल तुमचा निरोप घेऊन, बघू तेव्हा. चला, चालते वा. झिरकारल्या स्वभावानं आणि शब्दानं विठ्ठलपंतांनी मान खाली घातली. पुन्हा आपल्या झोपडीच्या ठिकाणी आले. रुक्मिणी त्या वेलाकडे बघत होती. आज गौरी जवळ बसू लागली. अनेक गप्पा चर्चा सगळ्या दोघींच्या मैत्रिणींच्या चाललेल्या होत्या. निवृत्तीनाथाचं जाणं आणि पुन्हा येणं आज गौरी शांत ऐकत होती. गैरनाथांची भेट निवृत्तीला झाली हे सुद्धा गौरीला आज कळलं. खरंच तू भाग्यवान आहेस ना? अगं रुक्मिणी, अशी दिव्य मुलं तुझ्या पदरात आहेत. कधी कळणार का या नरवट्या कर्मठना? हे कर्मठ लोक अशा मुलांना विरतात. नाही कळणार यांना कधी, परंतु वेळच याच्यावर उपाय आहे. रुक्मिणी म्हणत होती. होय गौरी, परंतु काहीतरी निर्णय होईल असा आम्हाला आशय, म्हणून पुन्हा आलो. त्या वेलाकडे बघत पाहत होती. वेल बहरलाय, पण कळी अजून कुठं आली नाही. माझ्या भगवान श्रीकृष्णाला आतापर्यंत जंगलातली आणि वनातली सगळी फुलं आणून मी त्याला हार करून माळ करून घालत होते. माझ्या हातानं मला या मोगऱ्यावरची फुलं वेचून हार करायचंय. पुन्हा तिने सांग झाली. रात्र निघून गेली. मात्र दिनक्रम चालू झाल्यापासून दिनक्रम संपेपर्यंत निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना उपदेश करत होते. ज्ञानदेवांना दिलेला उपदेश सोपान आणि मुक्ता शांत ऐकत होती. अनेक प्रश्न मुक्ता विचारायची, सोपान विचारायचे आणि ज्ञानदेव सुद्धा विचारायचे. त्याची व्यवस्थित उत्तर निवृत्तीनाथ आज देत होती. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आत झोपडीमध्ये होती. अहो, बघितलं का?
नाही मौजी बंधन झालं तरी काही हरकत नाही. आज निवृत्ती या मुलांना गुरु म्हणून लाभलाय. किती शांत आणि गोड सांगतो बघा, त्याचं ऐकतच बसावं असं वाटतं. रुक्मिणी विठ्ठलपंतांना सांगत होते, होय रुक्मिणी, अगं याच्यासाठी या कर्मठ लोकांनी जरी आपल्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा दिली आणि आपल्यावर ब्राह्मण्य जरी केलं तरी आमची मुलं ही ज्ञान संपन्न असली पाहिजेत, याच्यासाठीच मी निवृत्ती ज्ञानाला तयार करत होतो. आज मला बरं वाटतं, सुख वाटतं, कारण आज माझी मुलं ज्ञानी झाली. किमान पोटाची भूक भागवण्यासाठी 4 घरं भिक्षा मागितली तरी पोटाची भूक भागेल. ज्ञानासाठी मात्र यांना कोणाच्याही दारात उभं राहण्याची गरज नाही. जे देण्यासारखं आहे ते लोक कधीच देत नाहीत रुक्मिणी, आणि जे नश्वर आहे ते देण्यासाठी लोक पुढं पुढं असतात. होय, तसंच मला वाटतं. एका वेळचं भोजन झाल्यानंतर अन्न सुद्धा नाहीसं होतं, परंतु जीवनाचं सुख ज्याच्यामध्ये आहे ते ज्ञान मात्र द्यायला लोक कोणी कोणाला तयार नसतात. आणि आज भेटतात तरी कुठं असे हो. आपल्या सर्वस्वाचं ज्ञान द्यावं आणि लोकांना तयार करावं अशी कुणाचीच भूमिका नाही. विठ्ठलपंत सांगत होते, अन्नदानम परम दानम विद्यादानम तत परम अन्य क्षणिका तृप्ती यावत जीवंत विद्येय. भिक्षा घेतल्यानंतर एक वेळचं अन्न मिळतं, एक वेळची भूक भागते, पण पुन्हा भूक लागते. परंतु ज्ञान दान दिल्यानंतर त्या ज्ञानानं भूक आयुष्यभराची मिटते. हे गोजीरवाणं रूप सगळं पहाट चाललेला आज रुक्मिणी विठ्ठलपंत बघत होते. दुपारची वेळ झाली, भोजन रांधलं गेलं, स्वयंपाक झाला आणि थोडस सावलीमध्ये येऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता बसली होती. आज निवृत्तीच्या भोवतानच ही मुलं होती. त्याचं भव्यत्व दिव्यत्व यांना आता अनुभवायला येत होतं. स्पर्शाचे ज्ञानी, जसा स्पर्श व्हावा त्याचं ज्ञान प्रतिबिंबित व्हावं, तसंच काही जणू यांच्याजवळ झालेलं होतं. रुक्मिणीलाही थोडंसं आता बरं वाटत होतं, कारण सोपानाने मुक्ता दोघं आता त्यांच्याजवळ सारखी जायची. त्याच्यामुळं विठ्ठलपंताने रुक्मिणीला एकांत मिळायला लागलेला होता. मुलं हळूहळू मोठी झालेली होती. आज दुपारच्या वेळेला विठ्ठलपंतांच्या मनात विचार आला, अरे निवृत्ती, भक्तिशास्त्र हे उत्तम आहे. शांडिल्यापासून नारदांच्या पर्यंत उत्तम प्रकारची भक्तिसूत्र आहेत. बाबा, मग आपलं मत काय आहे? नाही, तुमची इच्छा ऐकायची असेल तर? हो बाबा, आमची ऐकायची इच्छा आहे, आम्ही तयारच आहोत. मग कधी चालू करू आपण? विठ्ठलपंतांनी विचारलं. निवृत्तीने सांगितलं, शुभस्य शीघ्रम, वेळ नको लावायला, आत्ताच आपण चालू करू. नाहीतरी वामकुक्षी घेऊन व्यर्थ वेळ खर्च करण्यापेक्षा आत्ताच चालू केलं तर काय हरकत आहे. या वाक्याचा अर्थ फार मोठा आहे. दुपारच्या झोपण्यामध्ये लोक वेळ घालवतात. आपल्या शरीराला 6 तासाची झोप झाल्यानंतर पुन्हा आपण आजच्या भाषेत सांगतोय फ्रेश होतो. परंतु सकाळचं जेवण झालं आणि ग्लासभर ताक घेतलं की फॅन लावायचं आणि आडवं पडायचं. झोपल्यानंतर कमीत कमी 3-3.5 तासापर्यंत जागच येत नाही. ही विश्रांती आहे का? नाही. हे सुख आहे काय? बघा, नाही. आम्हाला सुखही कळेना झाले आणि विश्रांतीही कळेना झाली. कामात बदल करणं हीच विश्रांती असते. झोपणं आणि आडवं पडणं म्हणजे विश्रांती नाही. बाबा, आजची वामकुक्षी राहू देत, चालू करा. ठीक आहे बाळांनो, करू आपण चालू. आज विठ्ठलपंतांचं पाठ ऐकण्यासाठी रुक्मिणी सुद्धा या चौघांच्या मागे बसली. नारदीय भक्तिसूत्र शिकवायला सुरुवात केली. अथ शब्दानं सुरुवात झाली. नारदाने सुद्धा यानंतर काय, यानंतर काय, यानंतर काय सांगायला सुरुवात केली. नारदांची भक्तिसूत्र वाढत चालली आणि नारदांची भक्ती प्रेम स्वरूपा भक्ती काय असते याचं विश्लेषण चालू झालं. ज्ञानदेवांना रस वाटायला लागला, निवृत्तींना रस वाटायला लागला. आज मुक्ता सुद्धा त्यामध्ये बोलण्यामध्ये आणि चर्चेमध्ये समाविष्ट झाली. दिवसेंदिवस गेले, काही मास निघून गेले आणि बातमी कानावर आली की पैठणहून कोणीतरी नागेश्वर शास्त्री येणार आहेत. विठ्ठलपंतांना बरं वाटलं. रुक्मिणीला सांगितलं, अगं रुक्मिणी, माझ्या कानावर वार्ता आली.
कोणीतरी सांगत होतं की नागेश्वर शास्त्री हे पैठणहून येणार आहेत अलंकापुरीमध्ये. कदाचित ते आल्यानंतर त्यांना विचारू आपल्याबद्दल काही चर्चा धर्मपीठासमोर झाली का. हो हो मी तेच म्हणते. अगं रुक्मिणी, अजूनही तुला तसंच वाटतं आपल्या मुलांचं मौजीबंधन व्हावं? आज मुलं मौजीबंधनाच्या पुढे गेलीत, ज्ञान संपन्न झालेत. मौजीबंधन करून जे ज्ञान मिळणार नाही त्याच्याही पुढे ही मुलं आहेत. तरी पण वाटतं आई आहे हो मी त्यांची. त्यांना सन्मानानं आणि इतमामानं ब्रह्मकर्म करता यावं आणि समाजामध्ये ताठ मानेनं जगता यावं याच्यासाठीच मी मागते, नाहीतर माझा दुसरा उद्देश काहीच नाही. रुक्मिणीने सांगितलं. विठ्ठलपंतांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, बघू आपण. काही दिवस लागणार होते. नारद हे भक्तिसूत्र झालेलं होतं. आता मात्र सांगितलं आपण यापूर्वी सांगितलेलं ब्रह्मसूत्र होतं, त्या ब्रह्मसूत्राची एकदा उजळणी व्हावी. विठ्ठलपंतांना संधी पाहिजे होती. या मुलांची एकाग्रता आणि एकत्र येण्याची वाट ते पाहत होते. आज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तानी रुक्मिणी पाठासाठी बसले आणि विठ्ठलपंत पुढे उभा बसून त्यांना शिकवू लागले तत्वमसी महावाक्याचा उपदेश. काय असतं अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय असतं. अहम ब्रह्मास्मी मधलं अहमपम निघून जावं, फक्त ब्रह्मास्मी, ब्रह्माशिवाय जगामध्ये दुसरं काही, मी तेच आहे आणि तुम्ही तेच आहात, एक स्थिती त्यांची तयार केली. माधुरीसाठी एक दिवस गेल्यानंतर विठ्ठलपंतांना सांगितलं नागेश्वर शास्त्री पोचलेले आहेत. आलेत नागेश्वर शास्त्री. बरं झालं. पुन्हा गणेश शास्त्रींच्याकडून निरोप गेला. विठ्ठलपंतांना बोलवले गेलं. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उत्तम प्रकारे धर्मपीठ बसलं. सगळे लोक नागेश्वर शास्त्री आलेत म्हटल्यानंतर त्यांचं स्वागत झालेलंच होतं. आज ते काय आदेश देतात एवढंच पाहत होते. नागेश्वर शास्त्रींना नमस्कार केला. सर्व मंडळी बसली. अनेक न्यायनिवाडे होते. त्या न्यायनिवाड्यावर चर्चा चालू झालेली होती. विठ्ठलपंत पाठीमागच्या ओळीमध्ये उभा होते. नेमकी विठ्ठलपंतांच्या वेळ यायला रात्र चालू झाली. ठीक आहे मंडळी, आजचा न्यायनिवाडा इथंच थांबू, उद्या आपण पुन्हा भेटू. नागेश्वर शास्त्रींनी वर हात करून सांगितलं. सभा बरखास्त झाली. पुन्हा मंडळी सगळी निघून गेली. विठ्ठलपंत पुन्हा खाली मान घातली. हातामध्ये काठी टेकत 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 पुन्हा गेली. दुसऱ्या दिवसाची वाट बघत होते. भिक्षान्न झालं, भोजन झालं. दुपारची लोक या मुलांना शिकवण्याची पाठ शिकवणी झाली आणि 2 प्रहर संपल्यानंतर पुन्हा आले. सभामंडप भरलेला होता. त्या दिवशी मात्र रात्री महादेव शास्त्रींनी नागेश्वर शास्त्रींना जे जे काही सांगायचं आपल्या पद्धतीने होते ते सांगितलेलं होतं. त्यामुळे नागेश्वर शास्त्रींना असं वाटत होतं की नेमका निश्चित हाच अपराध आहे. आज ही अवस्था तीच आहे. पहिल्यांदा जो कानाला लागतो त्याच माणसाचं सगळं लोक ऐकत असतात. म्हणून त्याला एक शब्द वापरला, पितळेच्या कानाचा असा शब्द वापरतात. तुम्ही किती प्रामाणिकपणे त्या माणसाला नंतर जाऊन सांगा, नाही तो ऐकणार. ज्यानं पहिल्यांदा जसं रंगवून सांगितलंय त्याच्यामध्येच तो व्यस्त असतो. पूर्वीपासूनची परंपरा आजपर्यंत आहे, काही बदल झालेला नाही. नागेश्वर शास्त्रींना महादेव शास्त्रीने आधीच सगळं भरवून ठेवलेलं होतं. त्यामुळं या आज नागेश्वर शास्त्री थोडेसे लालबुंद झालेले होते. उभा राहिले. हा बोला, आपलं काय मत आहे. विठ्ठलपंतांच्या हातातली काठी पुढं पुढं सरकत होती. पुढे जाऊन त्यांनी नमस्कार केला. भूदेव, सर्वांना नमस्कार. आपण भूदेव आहात. माझ्या न्यायाबद्दल मी आलो. कदाचित अपराध मी केला, त्या अपराधाची शिक्षा भोगायला मी तयार आहे. परंतु माझ्या मुलांचं मौजीबंधन व्हावं आणि ब्रह्मकर्म करण्यास त्यांना परवानगी मिळावी याच्याच साठी फक्त मी आलो. नागेश्वर नमस्कार करून विठ्ठलपंतांनी खाली मान घातली. लोक त्याचा उंच करून बघत होते की काय न्याय होतो, काय न्याय होतो. रुक्मिणी पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागे उभा होती आणि ती आपल्या पतीवर लक्ष ठेवून होती. काय न्याय होतो. अनेकांनी आपली मतं मांडली गेली. कशा पद्धतीने अपराध केला
हे सगळ्यांनी तोंडसूक घेऊन सांगितलं. प्रत्येक जण होते, अगदी मुदगल शास्त्री, महादेव शास्त्री, गोपाळ शास्त्री, या प्रत्येकानं सांगितलं. गणेश शास्त्री फक्त थोडेसे बोलायचे, पण ते नरमलेल्या अवस्थेमध्ये होते. ते कोणाचा फारसा द्वेष करायचे नाहीत. म्हणजे त्या काळातली काही माणसं द्वेषी असतील तर काही माणसं चांगली सुद्धा समाजामध्ये होती. त्यांना असं वाटायचं की किमान भिक्षा मागून या मुलांनी आणि या कुटुंबानं राहावं, फक्त समाजामध्ये जगण्याचा अधिकार त्यांना मिळावा, गणेश शास्त्रींना वाटत होतं. पण त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळता कामा नये याच्यासाठी विचोबासाठी आणि महादेव शास्त्री आटोकाट प्रयत्न करत होते, आपली बाजू मांडत होते. नागेश्वर शास्त्री उभा राहिले. सभा शांत 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 आणि शांत. या ब्रह्मवंदाच्या मुखातून काय शब्द येतात याच्यासाठीच शांतपणे सगळे जीवाचे कान पुन्हा ऐकत होते. उभा राहायला सांगितलं. अहो विठ्ठलपंत, आणखी काही तुमचं मत? नाही भूदेव, जे काही होतं ते मी प्रामाणिकपणे सांगितलं, सिद्धेश्वराच्या साक्षीने सांगितलं. त्याच्यामुळं माझ्यामध्ये काही अडकाठी नाही. जो आपण निर्णय द्याल तो मला मान्य आहे. फक्त माझ्या मुलांचं मौजीबंधन व्हावं, त्यांना फक्त मान सन्मान मिळावा, समाजामध्ये स्थान मिळावं, याच्यासाठीच अपेक्षा. तुम्ही द्याल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे, पण त्याची फळं मुलांना मिळता कामा नये. हो हो ठीक आहे, आम्ही विचार केलाय तसा सर्व. तेव्हा सर्व शास्त्राचा धोंडाळा बघितला आणि आम्ही पैठणमध्ये सुद्धा खलबते केलेले आहेत. अनेक मास आम्ही याच्यावर विचार करत होतो. प्रत्येक जण सांगत होता, मग त्याच्यामध्ये ऋग्वेदी होते, यजुर्वेदी होते, सामवेदी होते, सर्व शास्त्रकार होते. प्रत्येकाकडे मत मागितलं, परंतु प्रत्येकानं सांगितलं की उलटा क्रम जाणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात काहीही नाही. संन्यास घेऊन जर गृहस्थ आश्रम स्वीकार असेल, हा मानवी जीवनातला उलटा क्रम आहे. त्यामुळे याच्यावर कुठंच काही दिलेलं नाही, याचं शुद्धीकरण नाही. विठ्ठलपंतांनी मान वर केली. मग शुद्धीकरण नसेल तर प्रायश्चित तर निश्चित असेल ना. महादेव शास्त्री उभारले. काय रे, कुणासमोर बोलतोस? वर मान करायला लाज वाटत नाही तुला? महादेव शास्त्री गरजले. नागेश्वर शास्त्रीने फक्त बघितलं आणि सांगितलं, महादेव शास्त्री आपण खाली बसावे. आम्ही आहोत ना, खाली बसा. कदाचित महादेव शास्त्रींना असं वाटलं असेल की विठ्ठलपंतांचं सगळं ऐकून आपला निर्णय नागेश्वर शास्त्री बदलतील, म्हणून मध्येच उठण्याची अशी सवय असते. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही बघता काय असते ते, आता ते विचार मी करत नाही, तो विषय वेगळा आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी 3 पार्टीची लोक निवडून यावी लागतात एकत्र आणि ग्रामसभा चालवावी लागते. मग कळतं काय असतं ते. ही प्रवृत्ती 12व्या शतकापासून आज 21व्या शतकात सुद्धा आहे. मी फक्त प्रवृत्तीला अंडरलाईन करतो, पुढे जातो. बसा महादेव शास्त्री, काही काही चिंता करू नका, आम्ही आहोत ना, सांगितलं. बसले. नागेश्वर शास्त्री बोलायला सुरुवात केली. मग आणखी काय तुमचं मत? शास्त्रामध्ये याबद्दल कुठल्याही प्रकारे काही सांगितलेलं नाही, शुद्धीकरण नाही, स्पष्ट सांगितलं. नाही शब्दावर जोर आला. विठ्ठलपंतांना हल्ल्यासारखं वाटलं. विठ्ठलपंतांना विचारामध्ये मग्न असताना वाटलं की शास्त्रामध्ये याला सुचिरभूतता किंवा शुद्धता कुठंच नाही. मलाही मान्य आहे, कारण या सर्वांच्या पेक्षा शास्त्र मुखोद्गत असणारे विठ्ठलपंत होते. कारण त्यांनी पैठणमध्ये नुसतं अध्ययन केलेलं नव्हतं, तर काशीपर्यंत जाऊन अध्ययन केलेलं होतं. पैठण मधली 12 वर्ष आणि काशीमधली 12 वर्ष, एवढं अध्ययन होतं, परंतु अधिकार नव्हता. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. ज्ञानवंत माणसांच्या ठिकाणी अधिकार नाहीत आणि अधिकार आहेत त्यांच्याजवळ ज्ञान नाही. दुरावस्था काय देशाची आमच्या, हीच अवस्था आहे. जो ज्ञान आहे त्याच्याजवळ अधिकार असतील तर तो ज्ञान संपन्नतेने देश चालवतो, परंतु आज दुरावस्था वाईट आहे, लक्षात घ्या. मग मात्र चिंतन चालू झालं आणि अचानकपणे शब्द कानावर पडले नागेश्वर शास्त्रींचे. नागेश्वर शास्त्री बोलत होते. विठ्ठलपंत आपल्याच विचार, आपल्या चिंतनामध्ये गर्त होते. दोन्ही हात काठीवर ठेवलेले होते. शांत शरीराला आधार देत होते.
शरीर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. हा मग ऐका तर, हे बघा विठ्ठलपण, याच्यावर कुठेही शुद्धीपत्र नाही. आपल्याला शुद्ध करून धर्मामध्ये पुन्हा घेतलं जाणार नाही, घेताही येत नाही, कारण कुठेही शास्त्रीय पुरावा नाही. विठ्ठलपंतांनी मान वर केली, पुन्हा थरथरते हात जोडले, काठी उचलून उभा राहील. मग आपलं मत काय आहे? नागेश्वर शास्त्रींनी सांगितलं, याच्यावर शुद्धीपत्र नाही, मात्र प्रायश्चित आहे. हा हो, मी आधीच बोललोय, सिद्धेश्वराच्या परवानगीनं आणि सिद्धेश्वराच्या साक्षीनं मी सांगतो की तुम्ही द्याल ते प्रायश्चित मी घ्यायला तयार आहे, पण माझ्या मुलांना इतमामानं जगता आलं पाहिजे. हो ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा महादेव शास्त्रींच्याकडं नागेश्वर शास्त्रीने बघितलं आणि महादेव शास्त्रीने डोळे करून सांगितलं, बोला बोला तुम्ही, बोला तुम्ही. आणि पुन्हा मान विठ्ठलपंतांच्याकडे वळवली. नागेश्वर शास्त्रीने सांगितलं, हे बघा, प्रायश्चित जर मला विचारतच असाल तर आपल्याला प्रायश्चित सांगतो, देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित म्हटल्यानंतर रुक्मिणी जिथल्या तिथं पाठीमागे बसली. त्या आश्वस्त पिंपळाला प्रदक्षिणा घालणारी रुक्मिणी त्याच पिंपळाला विचारत होती की पुन्हा आपलं जीवन कृतार्थ व्हावं आणि यथार्थतेनं जगता यावं, याच्यासाठी हजार प्रदक्षिणा घालणारी रुक्मिणी आज त्याच ठिकाणी खाली बसली. विठ्ठलपंतांना माहिती होतं याच्याशिवाय दुसरं प्रायश्चित कोण देऊच शकत नाही आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी सगळं अगदी बळ एकवटलं. ते पुन्हा उभा राहिले आणि सांगितलं, काही हरकत नाही, आम्ही देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर माझ्या मुलांना तरी मिळेल ना शुद्धीपत्र? अरे ते नंतर बघू, आधी तुम्ही तरी घ्या देहांत प्रायश्चित. सभाजन हो. सभा थांबली. सगळे लोक आजूबाजूला निघून गेले. विठ्ठलपंतांनी तिथूनच सिद्धेश्वराला नमस्कार केला, पाठीमागे वळली. पायऱ्या उतरताना रुक्मिणी पायरीजवळ उभा राहिली. अगं रुक्मिणी, तूही? हो, मी. तू ऐकलंस? हो, मी ऐकलं. दोघांनी एकमेकाबरोबर काही बोलले नाहीत, पुन्हा चालत. आज मुलांच्या जवळ गेले. मुलांच्याकडे बघितलं आणि दुःख वाटायला लागलं. ज्ञानवंत झालेली मुलं आहेतच, पण प्रश्न निर्माण झाला. भिक्षाने मागण्यासाठी दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत गेले. आज निवृत्ती सोबत होता. निवृत्तीला भिक्षान देही कशा पद्धतीने याचं प्रशिक्षणच जणू काही आज चालू केलं होतं. 4-5 घरं मागायची आणि पुन्हा झोळी घेऊन यायचं. आज योगायोगानं त्यांच्या झोळीमध्ये कुठेतरी गुळाचा खडा आणि सातूचं पीठ मिळालं होतं. आणखी कुठेतरी मिळेल या अपेक्षेनं दुसऱ्या दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. गुळाचे खडे जमत गेले, सातूचं पीठ सुद्धा जमत गेलं. म्हणजे गव्हाचं पीठ, सातू पीठ जमत गेलं. रुक्मिणीला वाटायला लागलं, आपण काय विचार केला? हो, भगवंतानं सांगितलं ना, त्याच पद्धतीनं आपणही करायचं. ज्या पक्षामध्ये देह विसर्जित झाल्यानंतर उत्क्रांतीकडे जीव जातो, त्याच पद्धतीने आपण जायचं. हो, मग काही दिवस आहेत आपल्याला. त्यावेळेला आपल्याला मुलांचं लालन पालन पोषण आणि त्यांचा आनंद व्यक्त करता येईल. मनामध्ये दुःख घेऊन पती पत्नी मुलांचं संगोपन आनंदानं करायला लागले. काही दिवस बाकी होते. नेमका दिवस ठरला गेला आणि मग मात्र यांनी पोळ्या रांधायला घातल्या, मांड भाजायला चालू केलं. पात्र वाढली गेली. रुक्मिणीनं आज सगळ्यांची पात्र समोर केली, स्वतःचं पात्र केलं नाही. स्वतःचं पात्र न करता पुढे गेली. ज्ञानदेव विचारत होते, आई, अगं तुझं पात्र मांडलं नाहीस? होय बाळा, माझ्या पात्रामध्ये घ्यायचं अन्न अजून शिल्लक आहे. माझी आज इच्छा झाली, मी स्वतः तुम्हाला भरवणार आहे. आईनं समोर झाली. 4 मुलांना एक एक तुकडा चारत होते. मनामध्ये विचार होता, आज मुलांच्या मुखी घास शेवटचाच. मात्र हृदय पाझरत होतं, परंतु डोळ्यामध्ये आसू आणायचं नाही हे ठरवलं होतं. मुलांना कुठल्याही प्रकारची कुणकुण लागू द्यायची नाही, दोघांनी मनोमन ठरवलेलं होतं.
एकमेकाला तशा सूचना दिलेल्या होत्या. मुलांना जेवू घातलं. मुलं उठून बाहेर गेली. दोघ जण जेवायला बसले. अन्नाचा घास गिळत नव्हतं, परंतु मुलांच्या समोर आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणून कसं तरी आत अन्न ढकललं. रात्र वाढायला लागली. एका कुशीवर मुलं सगळी झोपलेली होती. लुगड्याचे एक पान त्या मुलांच्या अंगावर टाकलं. भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. दोघांनाही झोप येत नव्हती. ठरलं होतं ब्राह्ममुहूर्तावर मुलं जागी होतात, तेव्हा ती मुलं जागी होण्याआधीच आपण झोपडी सोडायची. दोघांचा विचार झाला. मुलं गाढ झोपी आहेत हे बघितल्यानंतर विठ्ठलपंतांनी थोडीशी वात वर केली. एक भुजपत्र हातात घेतलं. त्या भुजपत्रावर लिहायला सुरुवात केली. लिहिलं ते भुजपत्र पुन्हा गुंडाळलं. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या खाली भुजपत्र ठेवलं. त्याच्यावर पुन्हा मूर्ती ठेवली. ती मूर्ती सुद्धा आज त्या दोघांच्याकडे एकटक बघत होती. मूर्तीला नमस्कार दोघांनी गुडघे टेकून केला. झोपडीच्या बाहेर आले. अहो थांबा एक वेळ, रुक्मिणीनं सहज सांगितलं. विठ्ठलपंत थांबले. रुक्मिणी धावत आत गेली. निवृत्तीच्या गालाचा पापा घेतला. ज्ञानदेवांचा पापा घेतला. अवग्रहण केलं. सोपांचं मुक्ताईचं अवग्रहण केलं. पुन्हा थोडीशी पायावर सरकलेले लुगडं पुन्हा वर ढकललं. छातीपर्यंत त्यांच्या अंगावर घातलं. सगळ्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, बाळानो माफ करा. हे वय नाही, पण आमच्या जाण्यानं जर तुमचं बरं होणार असेल तर बाळानो माफ करा. पुन्हा श्रीकृष्णाला विनंती केली. तुझ्याच आशीर्वादानं आजपर्यंत सगळी वाटचाल केली. सांभाळ रे बाळा. श्रीकृष्णाला आदेश दिला आणि रुक्मिणी पुन्हा पदर तोंडाला लावून गेली. दरवाजा होता, दरवाजा लावला. विठ्ठलपंतांच्या पाठीमागे राहिली. अगं रुक्मिणी गडबड कर, ब्राह्ममुहूर्त जवळ येत आहे. कदाचित निवृत्तीला जाग आली तर आपल्याला जाणं मुश्किल होईल. प्रवास लांबचा आहे अजून. ठरलेल्या वेळेमध्ये आपल्याला पोचलं पाहिजे. अगं चल. गडबडीनं जायला सुरुवात झाली. धप 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 आवाज पायांचा येत होता. मात्र आजपासून आपल्याला आई वडील दिसणार नाहीत याची उसंत या मुलांना येतच नव्हती. काय करायचं कळत नव्हतं. मात्र हृदय हेलावत होतं आणि सगळीच्या सगळी झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी झोपडी सोडली. अलंकापुरीची वेश सोडून पुढे गेली. देहांत प्रायश्चित घ्यायचं तर एखाद्या पवित्र ठिकाणी घ्यावं म्हणून प्रयाग क्षेत्र निवडलेलं होतं. जाण्यासाठी अंतर बरंच लागणार होतं. ब्राह्ममुहूर्त इकडंच झाला. यावेळेला मात्र निवृत्तीला जाग आली. एका कुशीवर झोपलेली मुलं दुसरी कुस बदलण्याआधीच जागी व्हायची आणि उठून आजूबाजूला बघायला लागलीत. निवृत्तीला वाटलं कदाचित बाबा आणि आई दोघ जण कदाचित आंघोळीसाठी गेले असतील. कारण निवृत्ती ज्यावेळीपासून ज्ञानाला सोपान आणि मुक्ताईला सांभाळत होता आणि ज्ञान देत होता त्यावेळीपासून खऱ्या अर्थानं दोघांना एकांत मिळत होता. असू दे, दोघ जण गेले असतील, आपण या भावंडांना घेऊन जाऊ. निवृत्ती आज जबाबदार झाला होता. निवृत्ती उठलेला बघून ज्ञानदेव शेजारी होता, तोही उठला. पाठोपाठ सोपान उठला, मुक्ता उठली. दादा बाबा कुठे गेले रे? सोपानाने विचारलं. कारण सोपान खांद्यावरून त्यांच्या अंघोळीला जात होतं. असतील सोपाना, काय काळजी करू नको. मुक्ता त्याच्या आवाजानं पुन्हा लगबगली आणि म्हणली, आई कुठं दिसत नाही. असेल. निवृत्तीने शांत स्वरानं सगळ्यांना धीर दिला. सर्वजण बाजूला झाले. घोंगड्याची तुकडं होती ती सगळी गोळा केली, बाजूला ठेवली. अंगावरचं बाजूला ठेवलं. आईचं लुगडं शांतपणे घडी घातली, व्यवस्थित ठिकाणी ठेवली आणि चौघही पुन्हा अलंकापुरीच्या दिशेनं चालले. इंद्रायणीमध्ये उतरले. आज रुद्र म्हणायची सुरुवात झाली.
उषसूक्त झालं, रुद्र झालं आणि पुन्हा गायत्रीची आवर्तनं चौघाणी एकसारखी चालू केली. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्. गायत्री मंत्राचं उच्चारण झालं, सूर्योदय झाला, सूर्यसुक्त झालं, पुन्हा झोपडीवर आली. मुक्ता कावरी बावरी झाली. अरे आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत, कुठे गेले असतील, कधीच सोडत नाहीत. मुक्ता इकडे तिकडे बघत होती. असेल मुक्ता, तू काही काळजी नको, सडा रांगोळी तू कर, आम्ही बघतो. ज्ञानदेव, सोपान आणि निवृत्ती आई वडिलांना आजूबाजूला बघायला कुठं दिसतात का? दिसत नव्हती. तोपर्यंत गौरी आली. अगं गौरी मावशी, आई बाबा दिसत नाही सकाळपासून, कुठे गेले असतील? असतील बाळानो, तसे न सांगता कधीच जात नाहीत, मला तर सांगितल्याशिवाय कधी जात नाहीत. गौरीचा आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाचं बळ थोडंसं मुलांना मिळालं. दुपारची वेळ, भिक्षा मागितल्याशिवाय अन्न नाही. निवृत्तीनाथांनी वडिलांची झोळी खांद्याला घेतली आणि भिक्षा न मागण्यासाठी पुन्हा गेले. त्रिकंड कीर्ती तत्ववेत्ता म्हणून उद्याला आलेला हा निवृत्ती आज झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी ओम भवती भिक्षांदेहीसाठी पुढे गेला. 5-6 घरं मागली. तिथं विचारलं, बाबा आमचे आले होते का हो? प्रत्येक जण जो तू सांगत होता, नाही बाबा दिसले नाहीत. दिवस गेला, रात्र गेली, पुन्हा दिवस गेला, पुन्हा रात्र गेली. 4-6 दिवस निघून गेले. आई नाही, बाबा नाही. मुक्ता जेवायला तयार नाही. ज्ञानदेव कशी तरी समजूत काढायचा, 4 घास चारायचा, आपले 4 घास कसे तरी खाण्यासाठी ढकलायचा आणि सोपानाला भरवायचा. आज निवृत्ती सुद्धा शांत होता. काय झालं कळत नव्हतं. रात्र आज झाली. रात्रीच्या वेळात ज्ञानदेवांना विचारलं, दादा देहाचं ममत्व सोडवण्यासाठी काय काय लागतं रे? अरे ज्ञाना, बाबांनी आपला पाठ घेतला, तुला आठवतं ना? अहम ब्रह्मास्मी स्वरूप असल्यानंतर कुणाचीच काही काळजी करायची नसते, कारण जगामध्ये जे भव्यत्व असतं तेच भगवंताचं स्वरूप असतं आणि तेच आपण पाठ झालं. पण आई बाबा कुठे गेले असतील रे दादा? सोपानाने विचारलं. असतील, येतील. रात्र झाली, झोपली. ब्राह्ममुहूर्तावर पुन्हा उठली. समाधीमध्ये स्वतः बघावं तर निवृत्तीला असं वाटत होतं समाधीतून उत्थान झालोच नाही तर यांच्याकडे कुणी बघायचं म्हणून समाधी स्वतः ते लावत नव्हते. विद्या असून सुद्धा ते वापरत नव्हते, कारण पुढची तिघा आहेत त्यांना कोण सांभाळायचं? आई वडील कदाचित कुठे गेले ते समाधीतून कळेल, पण समाधी उत्थानच झाली नाही तर मग काय? थांबली शांत. ब्राह्ममुहूर्तावर पुन्हा उठली. इंद्रायणीमध्ये प्रवेश केला. अनेक सुक्त झाली आणि सुक्त झाल्यानंतर तोंडातून चौघांचे आवाज येऊ लागला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. शेवटचा शब्द उच्चारला आणि वाहणारं संत पाणी आज हल्ल्यासारखं निवृत्तीला वाटलं. काहीतरी विपरीत घडलं. निवृत्ती हल्ला आज असं का झालं असेल? शांतपणे पुन्हा मुलं आली. दुपारचा नित्यक्रम झालं. सायंकाळ झाली. सायंकाळच्या वेळा सगळे झोपी गेले आणि पहाटेचा प्रहर येण्यापूर्वीच मध्यरात्रीला मुक्ता जोरात ओरडली, आई आई आई. त्या आवाजाने सगळेच जागी झाली. बाळ मुक्ता, आईची आठवण आली का? नाही, आईची आठवण आली नाही, पण आई आणि बाबा पाण्यात पडलेलाच आवाज झाला. ज्ञानदेव निवृत्तीकडे बघितलं. दादा काय झालं असेल? निवृत्तीनाथांनी शांत डोळे मिटले. ज्ञानात जे असेल ते असेल, मुक्ताला सांभाळ. मुक्ताला जवळ घेतली आणि ज्ञानदेवाने सांगितलं, अगं मुक्ता, आई वडिलांची आठवण येते तुला म्हणून तसं स्वप्न झालं असेल. नाही दादा, असं स्वप्न मला कधी पडत नाही. पहाट पटपटली. आज ब्राह्मकर्म सगळंच थांबलं. सूर्याची किरण हळूच आत प्रवेश करत होती. त्या भगवान श्रीकृष्णाच्या पाठमोऱ्या मूर्तीवर सूर्याची किरण आज पडली आणि फडफड फडफड फड करणारा कागदाचा तुकडा, भोजपत्राचा तुकडा दिसला. सोपानानं बघितलं. दादा, आज किती सुंदर सूर्यकिरण पडले बघ. आणि काय रे, त्या मूर्तीखाली काय दिसतं? निवृत्तीनाथांनी मूर्तीकडे बघितलं.
अरे गेली 8 दिवस आपण त्याच्याकडे बघितलंच नाही, म्हणून आपल्या लक्षात आलं नाही. ज्ञाना बघ. ज्ञानदेव पुढे झाले, भगवंताला नमस्कार केला, मूर्ती उचलली, भुजपत्र हातात घेतलं आणि त्या भुजपत्र दादाकडे दिलं. दादा हे बघ. दादानं भुजपत्र काढलं, उघडलं, शांतपणे वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता शेवट आला. तुझेच बाबा. बाबा तुम्ही गेला सोडून मला. आज निवृत्तीला सुद्धा दुःख झालं. दादा असा का करतो तिघांनाही कळलं नाही. दादा काय झालं ज्ञानदेवा विचारत होता. हे बघ, हे वाच. ज्ञानदेवानं भोजपत्र उघडलं. सर्व मुलांना सप्रेम नमस्कार, सप्रेम आशीर्वाद. निवृत्ती, तुला आता सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. तू मोठा झालास. तुझ्यावर तिघांची जबाबदारी सोडून आम्ही दोघं निघालो आहोत. तू त्यांचा चांगला सांभाळ करशीलच, आम्हाला निश्चय आहे. आम्ही नसताना त्यांची काळजी घेशीलच, काहीच याच्यामध्ये नाही. परंतु तुझ्याजवळ असणारं ज्ञान पुन्हा त्यांच्यामध्ये प्रतिबिंबित व्हावं हीच अपेक्षा. पुन्हा क्षमा कर. बाळांनो, सर्वांना पुन्हा आशीर्वाद. तुझेच बाबा. ज्ञानदेवानी पत्र वाचलं आणि मुक्ता ज्ञानदेवांच्या गळ्याला पडून रडली. दादा, आई बाबा गेले. वाईट वाटलं, वाईट वाटलं. आज निवृत्ती शांत होता आणि सकाळच्या वेळेलाच गौरी दारात येऊन उभा होती. अगं रुक्मिणी, किमान मला तरी सांगायचं होतंस की जाणार आहे म्हणून. मी का बोलली नाहीस मला? आज गौरी सुद्धा दारात उभा राहून रडायला लागली. आपल्या सखीच्या मुलांच्यासाठी पदरानं डोळं पुसलं आणि आत गेली. मावशी आलीस तू? अगं आई गेली आमची सोडून, बाबा गेले आम्हाला सोडून. होय बाळांनो, गेले असतील, पण मी आहे ना तुमच्या सोबतीला. तुम्ही काही करू नका, काही काळजी करू नका. गौरीनं एक आश्वासनाचं आणि सामर्थ्याचं पाठबळ मुलांना दिलं. कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.